जय माता दी. हा आहे होळीचा व्हिडिओ, पण काय आहे ना, टाकायला ना थोडा उशीर झाला, कारण वेळ नाही भेटला. तर मग म्हटलं की जाऊ दे, आज अपलोड करून देऊन. मम्मी ना पुरण हाटत होती आणि इकडे आमची किट्टूचं बघा कसा आराम चालू होता. खाऊन पिऊन तो मस्त असा आराम करत होता. आणि माझ्या भावात चालू होतं या बोकड्याचा लाड करणं. आमची इथनं 2 बोकडे आहे, ही एक मिनी आहे आणि एक कुत्रा आहे. आणि आमची इथं आहे 2 कार्टून, जे की मी तुम्हाला दाखवणारच आहे. कार्टून म्हणजे हे वाले कार्टून, अशी इतके मस्त मस्त रंगीबिरंगी अशा कोंबड्या. त्यातली एक कोंबडी खाल्ली, ती पण गुलाबी कलरची. दुपारी आणला होता माझ्या भावाने माझा, आणि त्यासाठी आणलं होतं त्यांनी रसना. त्यानंतर मी काही शूट नाही केलं, डायरेक्ट केलं मी संध्याकाळचं शूट, ते म्हणजे होळी पेटवण्याचं. पप्पाचं इथं पूर्ण हे झालं होतं. त्यानंतर ना मम्मी ते स्वयंपाक वगैरे करत होती. आमच्या किटूला बावून ठेवलं होतं, कारण तो खूप गोंधळ करतो ना म्हणून. आणि पौर्णिमा होती म्हणून इतकी मस्त असा चंद्र वगैरे निघाला होता. त्यानंतर ना आम्ही आमच्या किटूला सोडाच असा तो होळी खेळून आला होता. इतका भयानक दिसत होता की म्हणजे त्याच्याकडं बघावं पण नव्हतं वाटत. बरोबर तो होळीच्या दिवशी होळी खेळून आला होता. माझे मामा आले होते, कारण ते यवतमाळला जॉबवर आहे आणि होळी होती म्हणून ते घरी आले होते. तर त्यांनी ना असे मस्त 10 पॅकेट्स आणले होते. ते म्हणजे भांड्याचे साबणीचे पॅकेट्स, म्हणजे असे डबे होते बरं का. आता इथे ना माझा भाऊ तुम्हाला ओपन करून दाखवते. त्यामध्ये ना अशी एक घासणी आहे आणि असा एक साबणीचा ना असा म्हणजे एकच साबण आहे त्यामध्ये, ते पण खूप मोठी आहे. आणि त्यासंग आहे डबे. माझ्या मामाने ना पत्ती पण आणली होती, आणि पत्तीसोबतच ना पेढा आणला होता, ते म्हणजे जामवाडीचा. आणि आमच्यासाठी आणलं होतं सोनपापडी. त्यानंतर ना इथं पप्पा चालू होतं पूजापाती वगैरे करणं. आणि त्यानंतर माझ्या भावांनी पण पूजा वगैरे केली. मला मत होते की पाणी फिरवून घे, मग मी पाणी वगैरे फिरवलं. पाणी फिरवले काय होते मला माहीत नाही. जर तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट करायला विसरू नका की माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते म्हणून. त्यानंतर मग ना मी असं पाणी वगैरे फिरवलं, आणि पाणी फिरवताना असं म्हणजे छान वाटतं ते थोडं. त्यानंतर मग मी दर्शन वगैरे घेऊन घेतलं, म्हणजे नमस्कार वगैरे केला. आणि त्यानंतर अशी मस्त होळी पेटत होती. त्यानंतर माझ्या भावाने घेतली होती सोनपापडी खायला. आणि हे आहे डबे, जे म्हणजे मी तुम्हाला मग दाखवले साबणीचे 10 डबे असे मस्त एकाला एक ठेवले होते, इतके मस्त दिसत होते. त्यानंतर मी काही शूट नाही केलं, डायरेक्ट दुसऱ्या दिवसाचं शूट केलं. ते म्हणजे होते रंगपंचमीच्या दिवसचं, कारण माझे मामा आले होते म्हणून माझी मम्मी करत होती त्यांच्यासाठी दहीवडे. ह्याच्यातलं एक कार्टून ना आमच्या मीनं खाल्ला, आणि याची बघा कशी लुडबुड चालू आहे. तो ना एकदम येऊन ना माझ्या खांद्यावर बसला, म्हणजे पाठीवर जाऊन बसला, कारण तो एकटाच होता म्हणून आम्हाला पण त्याचा लाड खूप खरा वाटत होता. अशी मम्मी त्यांना दही वगैरे करत होती. मस्त दही वगैरे म्हणजे त्याचे पूर्ण असे गोळे गोळे करून मी तळून घेत होती. तळल्यावर ना इतकं मस्त दिसत होतं. मी तर एक वडा ना असाच खाल्ला. त्यानंतर ना हे दही आहे मस्त, त्यामधनं साखर वगैरे टाकलं, माल मसाला वगैरे टाकला, जे काय असतं जिरं वगैरे वगैरे ते त्यामध्ये टाकलं, आणि त्या दह्याला ना हाटून घेतलं. मी माझ्या भावाला म्हणत होते की व्हिडिओ घे. मला माहीत नव्हतं की तो व्हिडिओ घेत आहे म्हणून, मला वाटलं तो फोटो घेत आहे म्हणून ना मी त्याला अशी कल्ला करत होती. त्यानंतर ना मला काकूचीत नेऊन द्यायचे होते दहीवडे, आणि मग मला मामाला पण द्यायचे होते. आपण भेटू नेक्स्ट मी ब्लॉगमध्ये, तो पण